आतापर्यंत राहुल गांधींनी हम्म, 93 गौप्यस्फोट केले. हम्म, त्यातील 43 अणुस्फोट होते, हम्म, 17 परमाणु स्फोट होते आणि हम्म, 9 हायड्रोजन बॉम्ब होते. आताच देवेंद्रजी म्हणाले की दिवाळीच्या लवंगी फटाके एवढा सुद्धा त्यात दम नव्हता. मी हम्म, तर पुढे जाऊन असं म्हणेन ना, लहानपणी आम्ही टिकल्या वाजवायचो, त्या टिकल्याचा टुक टुक आवाज यायचा, तेवढा सुद्धा आवाज आलेला नाहीये. हम्म, देवेंद्रजी म्हणाले की राहुल गांधी हे हॅबिच्युअल लायर आहेत. मी त्याच्या पुढे जाऊन म्हणेन की ही इज अ मिसगाइडेड मिसाईल अँड हॅबिच्युअल ऑफेंडर. हम्म, आता मतचोरी बाबत ते जे म्हणतात आहे, तर सर्वात भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात प्रथम मतचोरी तेव्हा झाली की जेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांना 17 का 18 मतं मिळाली आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना 0 मतं मिळाली. तरीही नेहरू पंतप्रधान झाले या देशाचे. ही पहिली मतचोरी होती. त्यानंतरची दुसरी मतचोरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळी काजरोळकरांनी हरवलं, त्यावेळी 74,000 मतं बाद केली. त्यावेळी निवडणूक आयोग कोणाच्या हातात होता, देशाचे पंतप्रधान कोण होते आणि देशाचं राज्य कोणाचं होतं हे पण राहुल गांधींनी शोधलं पाहिजे. बाबासाहेबांचा काही हजारांनी पराभव झाला त्यावेळी, परंतु जवळजवळ 74,000 मतं बाद करण्यात आली. ही बाद केलेली मतं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि ही जर मतं बाद झाली नसती तर त्यावेळी लोकसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मानाने आणि शानने या देशाचे खासदार झाले असते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मतचोरी करून खासदार होण्यापासून रोखणाऱ्या काँग्रेसने मतचोरीबद्दल काही बोललं नाही पाहिजे.